श्री स्वामी समर्थ. चला आज आपण ज्वारीची भाकरी बनवणार आहे. ही ज्वारीची भाकरी म्हणजे खायला पौष्टिक असते आणि हलकी पण असते, म्हणून आज आपण ज्वारीची भाकरी बनवत आहोत. तर चला बघूया कशी बनवायची ते. हो का, असं मस्त मळून घेतलेलं आहे छान. आणि कसं एकदम चांगलं मळलं की भाकरी एकदम छान खुसखुशीत होते. चला आता आपण लाटून घेऊया. हो का, आता आपण उंडा केलेला आहे. तर हो का, अशी मस्त अशी थापून भाकरी घ्यायची. हो का, कसे गोल गरगरी झालेले आहे. मस्त असे दोन्ही हाताला आपण थापून घेतलेले आहे. तर असे मस्त झालेले. आता आपण हो का, इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे, तर टाकून घेऊया. हो का, मस्त टाकून घेतलेले आहे. तर आता आपण ह्याच्यावर पाणी फिरवून घेऊया असं मस्त पाहिजे. हो का, असं मस्त पाणी फिरवून घेतलं की नाही छान होते. हो का, आता मस्त आपली भावनी पाणी वाळलेलं आहे. आता आपण पलटून घेऊया. आणि भाकरीवरचं पाणी वाळल्याच्या नंतरच पलटून घ्या, म्हणजे पापडा छान येते. हो. चला आता आपण पलटून घेऊया. हो का, मस्त असे पलटून टाकलेले आहे. हो का, आपली कशी खरपूस मस्त झालेली आहे. तर आता आपण हिला काढून घेऊया. तर हो का, आपण इथं दोडका किसून घेतलेला आहे. आपण काळ्या मसाल्याची दोडक्याची भाजी बनवणार आहे. तर किसलेल्या दोडक्याची काळ्या मसाल्याची भाजी बनवायची. आता इथं 2 दोडके किसून घेतलेले आहे. तिथं अर्धा टमाटर चिरलेला आहे. कोथिंबीर, अद्रक, लसूण काढून घेतलेला आहे. कांदा इथं 1 कापून घेतलेला आहे. आता इथं आपण तेल घालून घेऊया 2 चमचे. आता आपण जिरे टाकून घेऊया. हो का, इथं आपण कांदा टाकून घेतलेला आहे. खरपूस असा कांदा तळून घेऊया. आता आपण लसूण, कोथिंबीर काढून घेतलेले ते टाकून घेऊया. हो का, मस्त असं खरपूस तळलेलं आहे. आता टमाटा घालून घेऊया आपण. हो का, आता आपण इथं मसाले घेतलेले आहेत. तर इथं हळद घेतलेली आहे. ही आपला घरचा काळा मसाला घेतलेला आहे. आणि आता इथं घरकुल मसाला घेतलेला आहे. तर आता आपण ही मसाले टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. हो का, आपले मसाले चांगले तळलेले आहेत. आता आपण ही दोडक्याचा किस घालून घेऊया. मस्त एकजीव करून हलवूया. हो का, मस्त झालेला आहे. आणि आपण मीठ काढतानाच बरोबर टाकलेलं होतं, म्हणून आपण वरून काय मीठ टाकलेलं नाही. थोडं पाणी, थोडं शिजण्यापुरतं पाणी हे करूया. आपल्याला सुक्का बनवायचं आहे. आणि कसं, ही हिरव्या मिरचीची ही दोडक्याची किसून चटणी बनवतात, दोडक्याचा ठेचा बनवतात. पण आपण ही काळ्या मसाल्याची दोडक्याची चटणी बनवलेली आहे, किंवा भाजी म्हणू शकता, चटणी म्हणू शकता. काही काळ्या मसाल्याच्या हिरव्या मिरचीची नाही. आता ह्याला झाकून ठेवूया 5 मिनटं. आता आपण काढून बघूया. अशी मस्त शिजायला लागलेली आहे. तर आता आपण 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया. आणि तुम्ही ह्याची पातळ पण भाजी बनवू शकतात, छान लागते पातळ पण. आता आमच्यात खायला कमी आहेत म्हणून मी ही सुकी बनवलेली आहे. पण ह्याची रस्सा भाजी पण सुंदर होते आणि चवदार लागते दोडक्याची. हो का, आपली काळ्या मसाल्याची दोडक्याची चटणी मस्त झालेली आहे. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही पण अशी केली होती का कधी? तर कमेंट करून सांगा. नसली केली तर एकदा करून बघा, खूप चवीला छान लागते. आणि तुम्ही ज्वारीची भाकरी, चपाती, बाजरीची भाकरी त्याच्यासोबत खाऊ शकता. एकदम छान. आणि रस्सा भाजी पण छान होते आणि सुकी पण छान होते. तुम्हाला माझी काळ्या मसाल्याची दोडक्याची चटणी कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगा. फॉलो करा, सबस्क्राईब करा.